तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण प्रत्येक काम फक्त संपवण्याच्या घाईत का असतो? का आपल्याला सुख फक्त ध्येयात दिसतं, प्रवासात नाही? का असं वाटत नाही की आपण दररोज काहीतरी मोठं मिळवण्याच्या धावपळीत स्वतःपासून, आपल्या शांतीपासून, आपल्या ध्यानापासून खूप दूर गेलो आहोत? मित्रांनो, आजच्या या वेगवान जगात जर काही सर्वात जास्त गहाळ आहे, तर ती आहे थांबणं, मन स्थिर ठेवणं. आपण सगळं काही मिळवू इच्छितो, पण आता आणि इथे जगायला विसरलो आहोत. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक असं पुस्तक जे तुमचा विचार करण्याचा, जगण्याचा आणि काम करण्याचा पद्धत पूर्णपणे बदलून टाकेल. द प्रॅक्टिसिंग माइंड. एक असं ऑडिओ बुक जे आपल्याला शिकवतं की खरी यशस्वीता फक्त ध्येय गाठण्यात नाही, तर त्या प्रवासात आहे, ज्याला आपण सराव म्हणतो. त्या पुनरावृत्तीत आहे, त्या रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नांत आहे. हे फक्त एक पुस्तक नाही, हे एक माइंडसेट आहे. आणि आज आपण या माइंडसेटला खोलवर समजून घेणार आहोत, अनुभवणार आहोत आणि आपल्या आयुष्यात उतरवणार आहोत. तर जर तुम्हीही वारंवार फोकस भटकता, लक्षापासून भटकता, एक शांत, स्थिर मन हवं आहे, परफॉर्मन्स सुधारायची आहे, तर हा ऑडिओ बुक तुमच्यासाठीच आहे. माझ्यासोबत रहा शेवटपर्यंत, कारण आज आपण बोलणार आहोत त्या विचारसरणीबद्दल, त्या सिस्टीमबद्दल आणि त्या प्रॅक्टिसबद्दल जी तुम्हाला एक नवीन माणूस बनवेल. चला तर सुरुवात करूया एक अशा प्रवासाची जो तुमच्या आतल्या आवाजाला पुन्हा जिवंत करेल. द प्रॅक्टिसिंग माइंडच्या सफरीत. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुम्ही प्रत्येक काम पटकन संपवू इच्छिता? जणू काही काम लवकर आटोपावं म्हणून पुढचे सूर करता येईल. पण तरीही मनात एक विचित्र रिकामेपणा राहतो. असं वाटतं की खूप काही केलं पण काहीच पूर्ण झालं नाही. आयुष्य जणू एक न संपणारी शर्यत बनली आहे, जिथे ना थांबणं आहे, ना सुखाची जाणीव आहे. आपण नेहमी काहीतरी मोठं करण्याच्या विचारात असतो. मोठी नोकरी, मोठं घर, जास्त पैसे. पण त्याच धावपळीत आपलं मन कधीच शांत होत नाही. आपण काम तर करतो असतो, पण लक्ष कुठेतरी भटकतं असतं. कधी भूतकाळाच्या चिंतेत, कधी भविष्याच्या गोंधळात. आणि अशातच आपल्या आत एक अस्वस्थता, एक थकवा घर करतो, जो विश्रांतीनेही जात नाही. हा थकवा शारीरिक नाही, हा मानसिक आहे. आपण इतके विचार करतो, इतक्या गोष्टींची चिंता करतो की मेंदूला विश्रांती मिळतच नाही. आणि मग आपण रात्री झोपतो, पण सकाळी उठल्यावरही ताजेतवाने वाटत नाही, कारण मन झोपलं नाही, ते रात्रभर धावत होतं. पण मित्रांनो, या गोंधळलेल्या आयुष्यात द प्रॅक्टिसिंग माइंड नावाचं हे पुस्तक एका आशेप्रमाणे समोर येतं. हे पुस्तक आपल्याला सांगतं, खरा आनंद आणि यश कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यात नाही, तर त्या प्रवासाला जगण्यात आहे, ज्याला आपण सराव म्हणतो. म्हणजेच दररोज थोडं थोडं करत पुढे जाणं, घाई गडबडीशिवाय, स्वतःला थकवल्याशिवाय. हे पुस्तक लिहिलं आहे थॉमस एम स्टर्नर यांनी. ते स्वतः एक प्रोफेशनल संगीतकार आहेत आणि पियानो टेक्निशियन म्हणून त्यांनी वर्षानुवर्षे काम केलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात अनुभवलं की कसं शिस्त, धीर आणि एक शांत मन यांच्यासोबत केलेला सराव फक्त कामात सुधारणा आणत नाही, तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. त्यांनी जे काही स्वतः शिकलं ते त्यांनी या पुस्तकात अगदी सोप्या आणि खऱ्या शब्दांत मांडलं आहे, जेणेकरून आपणही त्या सुखी आयुष्याकडे परत जाऊ शकू, जे आपण या धावत्या जगात कुठेतरी हरवलं आहे. चला तर आता पुढे जाऊया आणि समजून घेऊया द प्रॅक्टिसिंग माइंड म्हणजे नक्की काय. अध्याय 1. प्रॅक्टिस, सरावाचा खरा अर्थ. जेव्हा आपण प्रॅक्टिस हा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या मनात काय येतं? काहीतरी वारंवार करणं, जेणेकरून आपण त्यात परफेक्ट होऊ. जसं वारंवार पियानो वाजवणं, वारंवार क्रिकेटचा सराव किंवा वारंवार एकच चॅप्टर वाचणं. आपण विचार करतो, जितक्या वेळा करू तितके चांगले होऊ. पण या पुस्तकाने माझी सगळी समजूत बदलली. इथे सांगितलं आहे की सराव म्हणजे फक्त पुनरावृत्ती नाही. खरा सराव म्हणजे एक विचारसरणी आहे, एक माइंडसेट आहे. जेव्हा तुम्ही कोणतंही काम फक्त म्हणून करत नाही की करायचं आहे किंवा संपवायचं आहे, तर म्हणून करता की त्या प्रक्रियेत तुम्हाला आनंद येतोय, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रॅक्टिसिंग माइंडला जगायला सुरुवात करता. विचार करा, जेव्हा एक संगीतकार पियानो वाजवतो, तो फक्त बोटं चालवत नाही, तो प्रत्येक स्वराला अनुभवतो, प्रत्येक नोटमध्ये हरवतो. त्याला पर्वा नाही की किती वेळ लागेल, त्याला फक्त त्या क्षणाची पर्वा असते. हीच खरी प्रॅक्टिस आहे. म्हणजेच आता तुमचं लक्ष फक्त रिझल्टवर नाही, तर त्या प्रवासावर आहे, त्या जर्नीवर आहे जी तुम्हाला रिझल्टपर्यंत घेऊन जातीये. आणि इथूनच बदल सुरू होतो. तुम्ही स्टुडंट असा, खेळाडू असा, कलाकार असा किंवा सामान्य माणूस असा,
जेव्हा तुम्ही प्रत्येक काम आता आणि इथे या भावनेने करायला सुरुवात करता, तेव्हा ते काम कठीण वाटत नाही, ओझं वाटत नाही, तर एक ध्यान बनतं. टॉमस टर्नर म्हणतात, जेव्हा आपण काम करताना आपलं संपूर्ण लक्ष त्या क्षणात लावतो, तेव्हा ते काम ध्यानाचं रूप घेतं. आणि हेच तर खरं ध्यान आहे, जिथे तुम्ही भविष्याच्या चिंतेपासून आणि भूतकाळाच्या पश्चातापापासून मुक्त होऊन फक्त आतामध्ये जगता. एक उदाहरण देतो. समजा तुम्ही जिमला जाता. बहुतेक लोक विचार करतात, कधी वर्कआउट संपेल, कधी मला सिक्स पॅक ॲब्स येतील, किती बोरिंग आहे हे, आणि मग ते 2 आठवड्यात जिम सोडून देतात. पण जो माणूस प्रॅक्टिसिंग माइंडला समजतो, तो विचार करतो, या क्षणी मी माझ्या शरीराला मजबूत करतोय. हा एक रेप माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी आता आणि इथे आहे. आणि तोच माणूस वर्षानुवर्षे कन्सिस्टंट राहतो. पे अटेन्शन, पॉवरफुल टोन. हीच या पुस्तकाची सर्वात खोल शिकवण आहे. सराव हा ओझं नाही, हा तर स्वतःशी जोडण्याची संधी आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण पुनरावृत्ती करतो, तेव्हा आपण आपल्या आतल्या शांतीशी, ध्यानाशी आणि सत्याशी भेटण्याची संधी मिळवत असतो. ट्रान्झिशन. आता पुढे समजून घेऊया आपलं मन कसं काम करतं. अध्याय 2, मन आणि वर्तमान क्षण. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? आपलं मन क्वचितच आतामध्ये असतं. बहुतेक वेळा आपण भूतकाळातल्या चुका विचारत असतो. जर असं केलं नसतं तर, जर तसं बोललो असतं तर, किंवा भविष्याच्या चिंतेत बुडालेले असतो. पुढे काय होईल? मी यशस्वी होऊ शकेन का? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? आपलं मन नेहमी धावत असतं, कधी मागे, कधी पुढे, पण क्वचितच ते वर्तमानात थांबतं. आणि याचाच परिणाम म्हणजे आपण आतून थकतो, तणावात येतो. विचार करा, तुम्ही सकाळी उठता, पण मन लगेच ऑफिसच्या चिंतेत जातं. तुम्ही नाश्ता करता, पण मन विचार करतंय, आज मीटिंग कशी होईल. तुम्ही संध्याकाळी घरी येता, पण मन अजूनही ऑफिसमध्ये अडकलेलं असतं. मग तुम्ही कधी जगलात? सकाळी नाही, संध्याकाळी नाही, रात्री नाही. तुम्ही फक्त विचार करत राहिलात, पण खऱ्या अर्थाने जगलात नाही. पण का आपलं मन असं करतं? टॉमस टर्नर समजावतात, मनाचा स्वभावच असा आहे. मन म्हणजे जंगलासारखं आहे. जर तुम्ही त्याला दिशा दिली नाही, तर ते स्वतःहून भरकटेल. मन म्हणजे एक माकडासारखं आहे. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहतं. जोपर्यंत तुम्ही त्याला शिस्त लावत नाही, तोपर्यंत ते तुमच्या कंट्रोलमध्ये येणार नाही. पण चांगली बातमी ही आहे की आपण आपल्या मनाला ट्रेन करू शकतो, त्याला शिकवू शकतो की आता मध्ये कसं जगायचं. लेखक म्हणतात, मन म्हणजे स्नायूसारखं आहे. जर तुम्ही दररोज त्याला थोडं थोडं कंट्रोल करण्याचा सराव केलात, तर ते दिवसेंदिवस मजबूत होत जातं. अगदी जसं तुम्ही जिममध्ये जाऊन शरीर मजबूत करता. पहिल्या दिवशी तुम्ही 5 किलो उचलता, एका महिन्यानंतर 10 किलो, एका वर्षानंतर 30 किलो उचलता. तसंच मनाचंही आहे. पहिल्या दिवशी तुम्ही 1 मिनिट शांत बसू शकता, एका महिन्यानंतर 10 मिनिटं, एका वर्षानंतर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत शांत राहू शकता. हीच मनाची ट्रेनिंग आहे. पण याच्यासाठी गरज आहे धीर आणि सतत सराव. बऱ्याच वेळा आपण अपेक्षा करतो आपलं मन एका दिवसात शांत व्हावं, ध्यानात बसताच सगळं कंट्रोलमध्ये यावं. पण हे शक्य नाही. आपल्याला आपल्या मनासोबत प्रेमाने, हळूहळू, रोज रोज काम करावं लागतं. याला लेखक म्हणतात कंटिन्युअस जेंटल एफर्ट, म्हणजेच एक शांत, कोमल पण सतत केलेला प्रयत्न. कंटिन्युअस म्हणजे सतत, दररोज. जेंटल म्हणजे हळूहळू, प्रेमाने, स्वतःवर दबाव न टाकता. एफर्ट म्हणजे प्रयत्न, मेहनत. हीच या पुस्तकाची आत्मा आहे. मनाशी लढायचं नाही, मनाला मारायचं नाही, तर त्याला हळूहळू समजावून, शिकवून आणि परत वर्तमानात आणायचं. आणि जेव्हा तुम्ही हे करायला शिकता, तेव्हा तुमचं आयुष्य एक वेगळ्याच पातळीवर पोहोचतं, जिथे ना तितकी चिंता असते, ना तितका थकवा असतो. फक्त असतं समाधान, शांती आणि स्पष्ट विचार. आता पुढे जाऊया आणि समजून घेऊया गोल वर्सेस प्रोसेस. अध्याय 3, गोल ओरिएंटेड वर्सेस प्रोसेस ओरिएंटेड थिंकिंग. आजकाल आपण सगळे कशाच्या मागे धावतोय? मला लवकर श्रीमंत व्हायचं आहे, मला टॉप करायचं आहे, मला मोठं नाव कमवायचं आहे, मला लवकर यशस्वी व्हायचं आहे. प्रत्येकजण आपल्या गोल्सला घेऊन इतका वेडा झालाय की आता आयुष्य एक शर्यत बनलीये. प्रत्येकजण धावतोय, पण कोणालाच कळत नाही खरा रस्ता कोणता आहे आणि तो रस्ता आपल्याला आनंद देईल का. आपण रात्रंदिवस मेहनत करतोय, पण त्या प्रवासाला जगायला विसरलो आहोत, जो आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जातो. एक उदाहरण देतो. एक स्टुडंट एक्झामची तयारी करतोय. तो विचार करतो, मला 90% मार्क्स पाहिजेत, मला फर्स्ट रँक पाहिजे, आणि मग तो रात्रंदिवस अभ्यास करतो, पण आनंदाने नाही, तणावात.
प्रत्येक दिवस त्याला वाटतं अजून किती बाकी आहे, मी पुरेसा अभ्यास केला नाही. जर फेल झालो तर? आणि मग एक्झाम संपते. समजा त्याला 90% मिळाले. तो एक दिवस खुश असतो, पण दुसऱ्याच दिवशी नवी चिंता सुरू होते. आता कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का? बघा, तो कधीच खऱ्या अर्थाने आनंदी नव्हता, ना अभ्यास करताना ना रिझल्ट आल्यावर. कारण त्याचा फोकस फक्त रिझल्टवर होतं, प्रोसेसवर नाही. या पुस्तकात एक खूप खरी आणि खोल गोष्ट सांगितली आहे. जर आपण आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या पावलांवर प्रेम करायला शिकलो, जर आपण फक्त ध्येय नव्हे तर त्या रस्त्याला देखील तितक्याच आदराने आणि आनंदाने स्वीकारलं, तर ध्येय स्वतःहून मिळते. पण आज आपण उलटं करतोय. आपण फक्त रिझल्टवर लक्ष देतो, प्रोसेसला ओझं मानतो, आणि इथेच आपण सर्वात मोठी चूक करतोय. लेखक सांगतात, जेव्हा आपण फक्त लक्ष्याशी जोडतो तेव्हा दररोज अपूर्ण वाटायला लागतं. असं वाटतं की आपण तोपर्यंत काहीच नाही जोपर्यंत ते लक्ष्य पूर्ण होत नाही. विचार करा, जर तुमचं ध्येय 10 किलो वजन कमी करणं आहे आणि तुम्ही फक्त रिझल्टवर फोकस केलात, तर पहिल्या आठवड्यात 1 किलो कमी झालं. तुम्हाला वाटेल अजून 9 किलो बाकी आहेत, मी अपयशी आहे. दुसऱ्या आठवड्यात 2 किलो कमी झालं. तुम्हाला वाटेल अजून 7 किलो बाकी आहेत, खूप स्लो चाललंय. तुम्ही कधीच खुश नाही, कारण ध्येय अजून दूर आहे. पण जेव्हा आपण प्रोसेसशी जोडतो, म्हणजे रोजच्या त्या मेहनतीशी, त्या सरावाशी, त्या संघर्षाशी, तेव्हा आपलं मन शांत राहायला लागतं. आपल्याला काम करण्यात मजा येऊ लागते आणि आयुष्याशी एक जुळणी निर्माण होते. विचार करा, जर तुम्ही दररोज फक्त हे विचार करत काम केलं, मी या क्षणात माझं सर्वोत्तम देतोय, तर काम ओझा वाटेल का? नाही, उलट दररोज तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. आणि जेव्हा मनात शांती असते, तेव्हाच खरी यशस्वीता मिळते. कारण तेव्हा तुम्ही फक्त ध्येयापर्यंत पोहोचत नाही, तुम्ही तो प्रवास देखील रखता. म्हणून या पुस्तकाची ही शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे. लक्ष्य गरजेचं आहे, पण त्याहूनही जास्त गरजेचं आहे तो रस्ता स्वीकारणं, ती यात्रा अनुभवणं, जी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते. कारण जेव्हा तुम्ही प्रोसेसवर प्रेम करायला शिकता, तेव्हा दररोज प्रत्येक क्षण स्वतःहूनच एक विजय बनतो. आता पुढच्या अध्यायात आपण बोलूया फोकस आणि माइंडफुलनेसबद्दल. अध्याय 4, माइंडफुलनेस, सजगतेने जगणं. जेव्हा आपण कोणताही सराव करतो, अभ्यास असो, कोणती स्किल असो किंवा लहानशी सवय असो, तेव्हा आपलं लक्ष खूप लवकर भरकटतं. आपण मनातल्या मनात विचार करायला लागतो, हे कधी संपेल, मी इतका प्रयत्न करतोय तरी रिझल्ट का मिळत नाही, कदाचित मी यात चांगला नाही. आणि मग हळूहळू ते काम आपल्याला थकवायला लागतं, कंटाळवायला लागतं. पण या पुस्तकात सांगितलं आहे, खरं लक्ष फक्त त्या कामात नसतं जे आपण करतोय, तर त्या क्षणात असतं ज्यात आपण आहोत. थॉमस टर्नर म्हणतात, माइंडफुलनेस म्हणजे प्रत्येक क्षण पूर्ण जागरूकतेने जगणं. हे कोणतं कठीण ध्यान नाही, ना कोणतं स्पेशल मेडिटेशन टेक्निक. हा जगण्याचा एक मार्ग आहे, विचार करण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. माइंडफुलनेसचा अर्थ, जेव्हा तुम्ही जे करत आहात ते पूर्ण मनाने करत आहात. उदाहरण 1, भांडी धुणं. तुम्ही फक्त भांडी धुत नाही, पाण्याची थंडी अनुभवत आहात, हातांच्या हालचालींकडे बघत आहात, प्रत्येक मूव्हमेंट अनुभवत आहात. हेच माइंडफुलनेस आहे. उदाहरण 2, जेवणं. फक्त भूक भागवण्यासाठी नाही, प्रत्येक घास अनुभवणं, त्याचा वास, त्याची चव, त्याची उबदारपणा. ध्यानपूर्वक जगणं, हेच माइंडफुलनेस. उदाहरण 3, संवाद. एखाद्याशी बोलताना फक्त उत्तर देण्यासाठी ऐकू नका, खऱ्या अर्थाने ऐका, त्याच्या डोळ्यांत पहा, त्याच्या भावना समजा. हेच त्या क्षणाला पूर्णपणे जगणं आहे. उदाहरण 4, चालणं. तुम्ही रोज चालता, पण किती वेळा तुम्ही खऱ्या अर्थाने चालता? बहुतेक वेळा तुम्ही चालत असता, पण मन कुठेतरी भटकत असतं. माइंडफुल वॉकिंग म्हणजे प्रत्येक पाऊल अनुभवणं, जमिनीचा स्पर्श जाणवणं, हवेची थंडी अनुभवणं. आणि जेव्हा आपण हे करायला शिकतो, तेव्हा आपण प्रत्येक वेळी आपल्या मनाला वर्तमानात आणायला सुरुवात करतो. मग ना भूतकाळातली चूक त्रास देते, ना भविष्याची चिंता सतावते. आपण त्या क्षणात असतो, जिथे आपण खऱ्या अर्थाने जिवंत आहोत. हे या पुस्तकातल्या सर्वात मौल्यवान शिकवणींपैकी एक आहे. जेव्हा तुम्ही आतामध्ये जगायला शिकता, तेव्हा तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. तुम्हाला लहान लहान गोष्टींमध्येही आनंद जाणवायला लागतो आणि प्रत्येक क्षण एका भेटीसारखा वाटायला लागतो. हेच माइंडफुलनेस आहे आणि हीच आयुष्याची खरी कला आहे. अध्याय 5, स्वतःशी स्पर्धा, कॉम्पिटिशन विथ सेल्फ. तुम्ही कधी स्वतःशीच हा प्रश्न केला आहे का? मी इतका मागे का आहे? ते लोक माझ्यापेक्षा पुढे कसे गेले? माझ्याशीच असं का होतं?
आपल्यापैकी बहुतेक जण दररोज स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करत असतो. सोशल मीडिया उघडलं की कोणाची गाडी दिसते, कोणाचं यश दिसतं, कोणाची लाईफस्टाईल दिसते, कोणाचे वॅकेशन फोटोज दिसतात आणि आपल्याला वाटतं की आपण कुठेतरी कमी आहोत. आपण स्वतःला दुसऱ्यांच्या मापदंडावर मोजायला लागतो आणि मग आपली स्वतःशीची दुरी वाढायला लागते. पण विचार करा, तुम्ही ज्या व्यक्तीशी तुलना करत आहात, तुम्हाला त्याची संपूर्ण कहाणी माहीत आहे का? त्याने किती संघर्ष केला, त्याला किती अपयश आले, त्याच्या आयुष्यात कोणत्या समस्या आहेत? तुम्हाला फक्त त्याचं हायलाईट रील दिसतंय, त्याची संपूर्ण पिक्चर नाही. पण या पुस्तकात एक अतिशय सुंदर आणि खरी गोष्ट सांगितली आहे. खरी स्पर्धा फक्त आणि फक्त स्वतःशी असायला हवी. तुमची खरी कॉम्पिटिशन ती व्यक्ती आहे जी तुम्ही काल होता. जर तुम्ही दररोज फक्त 1% चांगले होण्याचा प्रयत्न केलात तर 1 वर्षानंतर तुम्ही 365% चांगली व्यक्ती बनू शकता. विचार करा, किती मोठा बदल फक्त एका लहानशा पावलाने सुरू होऊ शकतो. एक उदाहरण देतो. 2 मित्र आहेत, राहुल आणि अमित. दोघेही गिटार शिकायला सुरुवात करतात. राहुल दररोज यूट्यूबवर बघतो की इतर लोक किती सुंदर वाजवतात. तो विचार करतो, मी कधीच असा वाजवू शकणार नाही आणि एका महिन्यात तो गिटार सोडून देतो. अमित फक्त स्वतःवर लक्ष देतो. तो विचार करतो, काल मला 1 कॉर्ड येत होता, आज 2 येतात, उद्या 3 येतील. एका वर्षानंतर अमित चांगला गिटार प्लेयर बनतो आणि राहुल अजूनही विचार करतोय, मला टॅलेंट नाही. फरक काय होता? टॅलेंट नाही, फोकस होता. राहुलचा फोकस दुसऱ्यांवर होता, अमितचा फोकस स्वतःवर होता. थॉमस टर्नर म्हणतात, मोठा बदल कधीच एका दिवसात येत नाही. तो टीव्ही शो सारखा नाही की रात्रभर आयुष्य बदलेल. खरा बदल हळूहळू येतो. रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी, लहान सरावांनी आणि स्वतःबरोबर धीर ठेवन. जर तुम्ही दररोज थोडं ध्यान, थोडी शिस्त आणि थोडा धीर दाखवलात तर तुम्ही स्वतःला त्या व्यक्तीत बदलू शकता ज्याची तुम्ही कल्पना करता. आजपासून हे करा. एक डायरी ठेवा. दररोज रात्री लिहा, आज मी कालपेक्षा कशात चांगला होतो. हे एक छोटं वाक्य तुमचं आयुष्य बदलू शकतं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रोग्रेसवर लक्ष द्याल तेव्हा दुसऱ्यांची तुलना करण्याची गरजच वाटणार नाही. या पुस्तकाची सर्वात मोठी शिकवण, हळू चला पण थांबू नका. तुम्हाला जगापेक्षा वेगाने धावायची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्याच वेगाने रोज पुढे जायचं आहे. काही फरक पडत नाही दुसरा किती वेगाने धावतोय. खरी गोष्ट ही आहे, तुम्ही आज स्वतःपेक्षा थोडे चांगले आहात का? तुम्ही आज स्वतःशी केलेले वचन पाळलं का? जर हो, तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. जेव्हा तुम्ही या दृष्टिकोनातून जगायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या आयुष्यात एक खोल शांती येते. मग ना मत्सर होतो, ना न्यूनगंड येतो. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करता आणि हीच आत्मविश्वासाची खरी पायाभरणी आहे. आता पुढे जाऊया परफेक्शनच्या भ्रमाबद्दल. अध्याय 6, परिपूर्णतेचा भ्रम. परिपूर्णतेचा भ्रम. आपल्यापैकी बरेच जण प्रत्येक कामात परफेक्ट होण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला वाटतं, जर काही चूक झाली, जर काही अधुरं राहिलं किंवा रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आलं नाही तर सगळं वाया गेलं. आपण परफेक्शनला एक अशी गंतव्य मानतो जिथे पोहोचणं गरजेचं आहे, नाहीतर आपण अपयशी आहोत. आणि या विचारात आपण स्वतःवर इतका दबाव टाकतो की काम करणंही ओझं आतायला लागतं. विचार करा, किती वेळा तुम्ही एखादं काम सुरूच केलं नाही कारण तुम्हाला वाटलं, मी हे परफेक्टली करू शकणार नाही. किती वेळा तुम्ही एखादी स्किल शिकायची सोडून दिली कारण सुरुवातीला तुम्ही चांगले नव्हता. किती वेळा तुम्ही स्वतःला दोष दिलात एका छोट्याशा चुकीसाठी. हा परफेक्शनिझमचा जाळा आहे आणि यातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. पण या पुस्तकात थॉमस टर्नर आपल्याला एक अतिशय सुंदर आणि खरी गोष्ट शिकवतात. परिपूर्णता हा एक भ्रम आहे. परफेक्शन काही फिक्स रिझल्ट नाही. सगळं काही अगदी बरोबर असायला हवं असा कोणता नियम नाही. खरी परिपूर्णता तेव्हा असते जेव्हा तुम्ही जे करत आहात ते पूर्ण मनाने, पूर्ण लक्षाने, कोणत्याही भीतीशिवाय किंवा घाईशिवाय करत असता. मग ते काम कितीही लहान असो, खोली साफ करणं पण पूर्ण लक्षाने, गाणं गुणगुणणं पण पूर्ण मनाने, एखाद्याला मनापासून धन्यवाद म्हणणं पूर्ण भावनेने, एक पेज वाचणं पण पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने. जर तुम्ही त्या कामात पूर्णपणे उपस्थित आहात तर तेच परफेक्शन आहे. एक उदाहरण देतो. एक आई रोज आपल्या मुलासाठी जेवण बनवते. ती विचार करू शकते, माझं जेवण रेस्टॉरंटसारखं नाही, मला फॅन्सी डिशेस येत नाहीत, मी चांगली कुक नाही. पण जर ती प्रत्येक डिश प्रेमाने बनवते, आपल्या मुलाचा चेहरा बघून आनंदी होते, त्या क्षणात पूर्णपणे उपस्थित असते, तर तिचं जेवण कोणत्याही 5 स्टार रेस्टॉरंटपेक्षा परफेक्ट आहे. कारण परफेक्शन मेजरमेंट्समध्ये नाही, ती प्रेझेन्समध्ये आहे. थॉमस म्हणतात, जेव्हा तुम्ही कोणतंही काम या विचाराने करता, मी या क्षणात माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा तुम्ही आधीच यशस्वी आहात.
तुम्हाला परफेक्ट होण्यासाठी दुसऱ्यांच्या मापदंडांवर खरे उतरायची गरज नाही. तुम्हाला फक्त स्वतःशी खरे असायची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही या विचाराने काम करता, तेव्हा प्रत्येक कामात एक सौंदर्य येतं, एक शांती येते, एक खोली येते, जी बाहेरून नाही तर आतून येते. आजपासून हे करा. जेव्हाही तुम्ही एखादं काम करता, स्वतःला विचारा, मी या क्षणात पूर्णपणे उपस्थित आहे का? जर हो, तर तुम्ही परफेक्ट आहात. रिझल्ट काहीही असो, तुमची प्रेझेन्स हीच तुमची परफेक्शन आहे. आयुष्याचा अर्थ हा नाही की प्रत्येक गोष्ट चुकीशिवाय असायला हवी. आयुष्याचा अर्थ हा आहे, आपण प्रत्येक कामात आपली संपूर्ण उपस्थिती, आपली संपूर्ण ऊर्जा, आपलं संपूर्ण मन घालतो. आणि जेव्हा आपण असं करतो, तेव्हा काम चांगलं होतंच, पण आपणही स्वतःला चांगलं वाटायला लागतं. म्हणून आतापासून प्रत्येक काम करताना हे विचारू नका, हे परफेक्ट आहे का? हे विचारा, मी यात माझं मन लावलं का? कारण जेव्हा मनापासून केलेलं काम समोर येतं, तेव्हा त्याची चमक टेक्निकल परफेक्शनपेक्षा खूपच जास्त असते. आणि हीच ती खरी सुंदरता आहे, जी आयुष्याला जादुई बनवते. आता पुढे बोलूया सिस्टम्सबद्दल. अध्याय 7, सिस्टम्स ओव्हर गोज, पद्धती लक्षापेक्षा महत्त्वाच्या. या पुस्तकाची आणखी एक अतिशय खोल आणि गरजेची गोष्ट आहे. फक्त मोठमोठी लक्ष बनवणं पुरेसं नाही. खरी जादू आहे एक मजबूत आणि सोपी पद्धत तयार करण्यात. आपण अनेकदा विचार करतो, जर आपण मोठा टार्गेट ठेवला, 6 महिन्यात 10 किलो वजन कमी करायचं, 1 वर्षात लाखो कमवायचं, 1 महिन्यात पुस्तक पूर्ण वाचायचं, तर आपण यशस्वी होऊ. पण फक्त लक्ष ठेवल्याने आपण तिथे पोहोचत नाही. जोपर्यंत आपल्याकडे रोजचं एक सिस्टम नाही, एक प्रॉपर पद्धत नाही, तोपर्यंत ते लक्ष फक्त एक स्वप्न राहतं. एक उदाहरण देतो. 2 लोक आहेत, सुरेश आणि महेश. दोघांनाही पुस्तक लिहायचं आहे. सुरेश विचार करतो, मला 6 महिन्यात पुस्तक पूर्ण करायचं आहे. पण तो कधी बसतो, कधी नाही, कधी मोटिवेशन असतं, कधी नाही. आणि 6 महिन्यानंतर त्याच्याकडे फक्त 20 पेजेस असतात. महेश विचार करतो, मी दररोज फक्त 500 शब्द लिहीन, काहीही झालं तरी. तो रोज सकाळी 30 मिनिटं बसतो, कधी मूड असो वा नसो. आणि 6 महिन्यानंतर त्याच्याकडे संपूर्ण पुस्तक असतं. फरक काय होता? सुरेशकडे फक्त गोल होता, महेशकडे सिस्टम होता. थॉमस टर्नर या पुस्तकात समजावतात, जर आपण आपल्या रोजच्या छोट्या छोट्या कामांवर लक्ष द्यायला सुरुवात केली, रोज ठराविक वेळी उठणं, थोडा वेळ ध्यान करणं, सराव करणं, स्वतःचा रिव्ह्यू करणं, तर ही छोटी छोटी पावलं मिळून एक मोठ्या यशाचा मार्ग तयार करतात. आणि सर्वात खास गोष्ट ही आहे, जेव्हा तुम्ही सिस्टमवर लक्ष देता, तेव्हा तुम्ही दररोज थोडं थोडं पुढे जाता. आणि तो छोटासा रोज पुढे टाकलेला पाऊल एक दिवस इतका मोठा बनतो की तुम्ही चकित व्हाल. विचार करा, एक मुलगा दररोज फक्त 15 मिनिटं पियानो वाजवतो. 1 वर्षात तो 90 तासाहून अधिक सराव करतो. आणि हेच 90 तास त्याला त्या पातळीवर घेऊन जातात, जेथे कदाचित त्यानेही स्वप्नात विचार केला नसेल. हीच सिस्टमची शक्ती आहे. आणखी एक उदाहरण. जर तुम्ही दररोज फक्त 10 पेजेस वाचलात, तर 1 वर्षात तुम्ही 3650 पेजेस वाचाल, म्हणजे साधारण 15-20 पुस्तकं. पण जर तुम्ही विचार केलात, मला 20 पुस्तकं वाचायची आहेत आणि सिस्टम नाही बनवला, तर कदाचित तुम्ही 2-3 पुस्तकंही पूर्ण करणार नाही. हे कोणताही आवाज न करता, कोणताही मोठा दबाव न घालता तुम्हाला हळूहळू वर घेऊन जातं. म्हणून लेखक म्हणतात, फक्त मला हे बनायचंय म्हणल्याने काही होणार नाही. तुम्हाला स्वतःला विचारायला हवं, मी दररोज त्यासाठी काय करतोय? आजपासून हे करा. तुमचं एक मोठं ध्येय घ्या, मग विचार करा, हे साध्य करण्यासाठी मी दररोज काय करू शकतो? ते डेली ॲक्शन लिहा आणि मग फक्त त्या डेली ॲक्शनवर लक्ष द्या. ध्येयाबद्दल विसरा. कारण जर तुम्ही रोज तो छोटा स्टेप घेत राहिलात, तर ध्येय आपोआप येईल. जर तुमचं फोकस सिस्टमवर आहे, म्हणजे रोजच्या त्या छोट्या छोट्या सरावावर आहे, तर लक्ष स्वतःहून तुमच्या मागे मागे येऊ लागेल. ती गंतव्य तेव्हा फक्त एक पॉइंट नाही राहणार, तर प्रवासाचा एक भाग बनेल. द प्रॅक्टिसिंग माइंड आपल्याला हीच विचार करण्याची पद्धत शिकवतं. टार्गेट्स बनवण्यापेक्षा जास्त गरजेचं आहे अशा सवयी निर्माण करणं, ज्या दररोज तुम्हाला थोडं आणखी घडवतात. कारण जेव्हा तुम्ही सिस्टमला मास्टर करता, तेव्हा कोणतंही लक्ष दूर नाही, ते फक्त मार्गातला एक थांबा बनतं. आता पुढे जाऊया. लाईफ ॲज प्रॅक्टिस. अध्याय 8, लाईफ ॲज प्रॅक्टिस. संपूर्ण आयुष्यच एक सराव. थॉमस टर्नर या पुस्तकात एक अतिशय सुंदर आणि आयुष्य बदलणारी गोष्ट सांगतात. सराव फक्त कोणत्या विशिष्ट स्किलसाठी नसतो, जसं पियानो वाजवणं किंवा क्रिकेट खेळणं. खऱ्या अर्थात तर संपूर्ण आयुष्यच एक सराव आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. प्रत्येक दिवस, प्रत्येक वळण, प्रत्येक परिस्थिती, सगळंच एक प्रॅक्टिस आहे.
जेव्हा तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीशी बोलत असता ते देखील प्रॅक्टिस आहे, संवादाची प्रॅक्टिस, समजून घेण्याची प्रॅक्टिस. जेव्हा तुम्ही नात्यांना समजून घेण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न करता ते देखील प्रॅक्टिस आहे, प्रेमाची प्रॅक्टिस, धीराची प्रॅक्टिस. जेव्हा तुम्ही रागात असता आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करता ते देखील प्रॅक्टिस आहे, संयमाची प्रॅक्टिस, भावनिक बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस. जेव्हा तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकता पण तरीही धीर ठेवता तेव्हा तुम्ही फक्त गाडी चालवत नाही आहात, तुम्ही धीराचा सराव करत आहात. इतकंच नाही, जेव्हा तुम्ही एखादी चूक करता आणि मग ती स्वीकारता, त्यातून काहीतरी शिकता आणि स्वतःला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करता ते देखील प्रॅक्टिस आहे, नम्रतेची प्रॅक्टिस, शिकण्याची प्रॅक्टिस. विचार करा, तुमचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक मोठी शाळा आहे आणि प्रत्येक दिवस एक नवीन धडा आहे. कधी धडा सोपा असतो, कधी कठीण असतो, पण प्रत्येक धडातून काहीतरी शिकायचं असतं. आणि जो माणूस हे समजतो त्याच्यासाठी आयुष्य कधीच कठीण नाही, कारण तो प्रत्येक अनुभवाला एक संधी मानतो, शिकण्याची संधी, वाढण्याची संधी. आपण विचार करतो की प्रॅक्टिस म्हणजे वारंवार एखादं विशिष्ट काम करणं, पण या पुस्तकाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर प्रत्येक अनुभव, प्रत्येक भावना, प्रत्येक प्रतिक्रिया सगळंच प्रॅक्टिसचा भाग आहे. जेव्हा तुम्ही या विचाराने जगायला सुरुवात करता तेव्हा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलायला लागतं. मग तुम्ही स्वतःवर नाराज होत नाही, मी बरोबर का करू शकलो नाही. तुम्ही विचार करता, मी शिकतोय, मी सराव करतोय. मग तुम्ही दुसऱ्यांशी कमी तुलना करायला लागता आणि स्वतःला एका विद्यार्थ्यासारखे पाहायला लागता, जो दररोज शिकतोय, जो प्रत्येक चुकीला सुधारण्याची संधी मानतो. या विचाराने जगल्याने तुमच्या आत एक खोल समतोल निर्माण होतो. तुम्ही आयुष्याशी लढणं सोडता आणि त्याला स्वीकारायला सुरुवात करता. प्रत्येक परिस्थितीत काहीतरी नवीन शिकता आणि हेच तुम्हाला एक शांत, समंजस आणि आतून जोडलेली व्यक्ती बनवतं. द प्रॅक्टिसिंग माइंड आपल्याला हेच शिकवतं. आयुष्य हा कोणता फायनल टेस्ट नाही, हा एक सततचा सराव आहे. आणि जेव्हा तुम्ही हा सराव स्वीकारता तेव्हा आयुष्य फक्त सोपं नाही होत, ते खोलीने भरलेलं, सुंदर आणि समाधानी होतं. आता चला शेवटच्या अध्यायाकडे. अंतिम संदेश, फायनल कन्क्लुजन, अंतिम संदेश आणि प्रेरणा. मित्रांनो, द प्रॅक्टिसिंग माइंड ऐकणं किंवा वाचणं हे फक्त एखादं पुस्तक पूर्ण करणं नाही, हा एक साधनेसारखा आहे, एक आत्मिक अनुभवासारखा आहे. हे पुस्तक तुम्हाला काही जादुई मार्ग सांगत नाही, ना मोठमोठी वचनं देतं. हे तुम्हाला काहीतरी अतिशय साधं पण खूप खोल शिकवतं. खरी यशस्विता ही कोणती गंतव्य नाही, तर तुम्ही दररोज ज्या पद्धतीने जगता ती आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक क्षण पूर्ण जागरूकतेने जगायला शिकता, जेव्हा तुम्ही आपल्या प्रत्येक प्रयत्नात उपस्थिती आणता, मग ती लहान गोष्ट असो किंवा मोठा निर्णय, तेव्हा तुम्ही फक्त बाहेरून यशस्वी होत नाही, तुम्ही आतून शांत, आनंदी आणि पूर्ण वाटायला लागता. आणि हेच तर प्रत्येक माणसाला हवं असतं ना, फक्त पैसा किंवा प्रसिद्धी नाही, तर मनातली खरी शांती. या वेगवान, गजबजलेल्या आयुष्यात आपण सगळे एका खोल शांतीच्या शोधात आहोत. आपण सगळ्यांना हवं आहे की कोणीतरी आपल्याला थांबवावं, आधार द्यावा आणि म्हणावं, सगळं ठीक आहे, आता या क्षणाला जग. आणि हीच आवाज बनून हे पुस्तक आपल्या आयुष्यात येतं. जर तुम्हालाही ते थांबणं हवं असेल, जिथे तुमचे विचार स्पष्ट असतील, मन हलकं असेल आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्थपूर्ण वाटेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. द प्रॅक्टिसिंग माइंड हे फक्त एक पुस्तक नाही, हा एक जीवन पद्धती आहे, विचार करण्याचा आणि जगण्याचा मार्ग आहे, जो तुम्हाला आतून बदलू शकतो. हे पुस्तक तुम्हाला शिकवतं की बदलाची जादू कोणत्या बाहेरच्या गोष्टीत नाही, तर तुमच्या रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नांत लपलेली आहे. तर जर तुम्हाला या प्रवासाला सुरुवात करायची असेल, आपल्या आतल्या शांतीला पुन्हा शोधायचं असेल, दररोज संपूर्णपणे जगायचं असेल, तर या पुस्तकाला नक्की ऐका आणि फक्त समजून घेऊ नका, आपल्या आयुष्यात उतरवा. कारण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसिंग माइंडला जगायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला कळेल आयुष्यात यशस्वीतेपेक्षा खूपच सुंदर गोष्ट आहे, आणि ती आहे प्रत्येक क्षणाला पूर्णपणे जगणं. प्रॅक्टिकल टेकअवेज, तुमच्यासाठी काही व्यावहारिक सल्ले. चला, आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल टिप्स देतो. 1. रोज सकाळी 5 मिनिटं ध्यान. फक्त शांतपणे बसा, श्वासावर लक्ष द्या. विचार येतील त्यांना येऊ द्या, पण परत श्वासावर लक्ष आणा. 2. एका वेळी एकच काम, मल्टीटास्किंग बंद करा. जे करत आहात ते पूर्ण मनाने करा. फोन बाजूला ठेवा, त्या कामात पूर्णपणे बुडा. 3. प्रोग्रेस ट्रॅकर ठेवा. स्वतःची दररोजची तुलना करा, दुसऱ्यांशी नाही. रोज रात्री लिहा, आज मी कशात चांगला होतो. 4. छोटे गोल्स ठेवा.
मोठ्या लक्ष्यांऐवजी रोजच्या छोट्या सिस्टम्सवर फोकस करा. मला 10 किलो कमी करायचं ऐवजी मी रोज 30 मिनिटं चालेन. 5. चुका स्वीकारा. परफेक्शन शोधू नका. प्रोसेसवर प्रेम करा. प्रत्येक चूक एक धडा आहे. 6. आत्तामध्ये रहा. भूतकाळाची चिंता सोडा, भविष्याची काळजी सोडा. या क्षणात जगा. 7. कंटिन्युअस जेंटल एफर्ट. स्वतःवर दबाव टाकू नका. हळूहळू, प्रेमाने, सातत्याने प्रयत्न करा. जर हा द प्रॅक्टिसिंग माइंडचा मराठी ऑडिओबुक समरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात आम्ही आणखी एक असं पुस्तक उलगडणार आहोत जे तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. लक्षात ठेवा मित्रांनो, आयुष्य ही कोणती शर्यत नाही, हा एक सुंदर सराव आहे. आणि जेव्हा तुम्ही या सरावाला स्वीकारता तेव्हा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण एक भेट बनतो. धन्यवाद मित्रांनो. द प्रॅक्टिसिंग माइंडला जगा आणि शांतीने, सजगतेने, आनंदाने आपलं आयुष्य जगा. नमस्कार.